धन्यवाद मुख्यमंत्री, गृहमंत्री साहेब. धन्यवाद विरोधी बाकावर असणारे सर्व मंत्री, माजी मंत्री, अगोदर सरकारमध्ये होते, आता आले विरोधी बाकावर आहेत. त्यांचा आवाज मोठा छोटा काय असेल ते धन्यवाद. माननीय आदरणीय शिक्षण मंत्री धन्यवाद. सर्वांचे मनापासून धन्यवाद. राष्ट्रीय पातळीवर असणारे नेते त्यांचे पण धन्यवाद. तसेच विरोधी पक्षनेते राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधी यांचे पण धन्यवाद. मुख्यमंत्री साहेबांनी SIT चौकशी बसवावी असे आदेश दिले, त्यांचे पण धन्यवाद. आणि माझ्या प्रिय होतकरू, कष्ट करू, शिक्षक भरतीची तयारी करणारे, आपलं उज्ज्वल भविष्य स्पर्धा परीक्षेत पाहणारे गोरगरिबाची लेकरं मित्रांनो, एक गोष्ट कळत नाही. हा सकाळचा पेपर आहे माझ्याजवळ. या पेपरमध्ये दोषी लोक कोण आहेत? हरियाणाचे. बघा, नाव वाचून दाखवतो. धीरज सिंग आहेत, बिहारमध्ये राजू शाह आहेत, त्याचनंतर आकाश कुमार आहेत. पेपर असा निर्जीव पेपर चालत हरियाणापर्यंत गेला, परत चालत महाराष्ट्रामध्ये आला, भिवंडी या ठिकाणी फुटला. याच्यामध्ये कोणतेच कार्यकर्ते, कोणतेच कोचिंग क्लासेस वाले नाही आहेत का? प्रश्न माझा आहे. कोचिंग क्लासवाले महाराष्ट्रीयन व्यक्ती नाही आहेत का? कुणासोबत डील होत होती? डील कुणासोबत होत होती? प्रश्नचिन्ह आहे. अरे 1.5 करोड रुपये, हे तीनच व्यक्ती 1.5 करोड रुपये खाणार होते का? मित्रांनो, यांना बळीचा बकरा बनवलेला आहे. महाराष्ट्रात मोठं जाळं पसरलेलं आहे याचं. काय झालं? गेल्या वर्षी पेपर झाल्यानंतर पेपर फुटला जाहीर झालं. कोल्हापूरमध्ये पेपर फुटला होता. पुढे काय झालं त्याचं लोक विसरले. अगोदर पेपर होण्याच्याच आधी फुटला, फक्त सांत्वन दिलो आपण, खुश, बस. आपण काहीच करू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त संघटना असणार शिक्षक विभाग आहे. या शिक्षण विभागामध्ये एकही पुढाकार घेत नाही. संघटना आहेत का त्यात? कोचिंग क्लासवाले आहेत का? 100% आहेत कोचिंग क्लासवाले, मी सांगतो, आणि मोठे आहेत. आता ही SIT चौकशीत बाहेर येईलच. भया लोकांनी आधीच आमच्या MIDC खाल्ल्या, आता आमचे पेपर खातात का? त्यांना एक बळीचा बकरा बनवायचं काम आहे, चाललंय असं मला वाटते. महाराष्ट्रातील मोठे मोठे मासे असणार आहेत याच्यामध्ये. 1.5 करोड रुपये. मला सांगा, 4 शिक्षक घेऊ शकतात का रे पेपर? हा 1.5 करोडचा 4 शिक्षक पेपर घेऊ शकतात का? हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे. शून्य किती आहेत बघा याच्यावर. छोट्या पुढाऱ्यापासून मोठ्या पुढाऱ्यापर्यंत रील बघितल्या आम्ही काल. सर्वांनी रील टाकल्या. DED करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी स्टेटसला रंगवलं. TETचा पेपर फुटला, TET. अरे, आनंद साजरा करताय की दुःख साजरं करताय? एका कार्यकर्त्याने तर पेपरची डेट सुद्धा जाहीर करून टाकली मित्रांनो. 6 जुलै, बघा बरं का, 6 जुलै 2026 रोजी पेपर होणार. आणि त्या दिवशी वार कोणता आहे बघा मित्रांनो, लक्षात ठेवा. वार कोणता आहे? शाळा बंद ठेवून पेपरला जाणार का व्यक्ती, शिक्षक मंडळी? 6 तारखेला डिक्लेअर केलं. काल एका ग्रुपवर आयुक्त कार्यालयातून आलेला मेसेज, व्हॉट्सअपचं चॅट व्हायरल होत होतं मित्रांनो. व्हॉट्सअप चॅट व्हायरल होतो. त्यांना डायरेक्ट रिप्लाय आलाय. डायरेक्ट रिप्लाय आयुक्त कार्यालयातून डायरेक्ट रिप्लाय येतोय का? काल तर मी लाईव्ह असताना दाखवलं तुम्हाला काही घोटाळे. वेबसाईटला येण्याच्या अगोदर व्हॉट्सअपला परिपत्रक कसे जाहीर होतात? कसे होतात जाहीर? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? काय चाललंय नेमकं? अरे, गुजरातमध्ये शिक्षण फ्री, आंध्र प्रदेशामध्ये शिक्षण फ्री, कर्नाटकमध्ये शिक्षण फ्री, आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरकारसाठी शिक्षण फ्री चालले. काय राव? कारण महाराष्ट्रामध्ये माहित आहे, महाराष्ट्रातील जनता ही फ्री मध्ये शिकवून डिग्र्या घेत आहे. कुठं? सरकारचा एकही रुपये शिक्षण विभागात खर्च होत नाही. जे पैसे येतात ते सरकार खाऊन टाकते डायरेक्ट, सरळ सरळ. कारण
इंग्रजी स्कूल ऑटोमॅटिक लोकांकडून पैसा घेतात, शिकवतात, बाहेर काढतात, शिकवतात, बाहेर काढतात. मशिनीतून लेकरं जसे बाहेर येतात तसे शिकून बाहेर पडायला लागलेले. शिक्षकांनी शिक्षकांच्या नोकऱ्या काढल्या हे मी निश्चित सांगू शकतो. आणि ह्या परीक्षेमध्ये सुद्धा पेपर फोडणारे प्रशासकीयच आहेत, लक्षात ठेवा. इथं कार्यकर्त्याचं काम नाही, प्रशासकीय लोकांनी केलेला कार्यक्रम आहे. आणि याच्यामध्ये इन्क्लूड 100% असणार आहेत, क्लासेस वाले इन्क्लूड असणार 100%, गॅरंटेड लिहून सांगतो, 100% गॅरंटेड. सिंपल गोष्ट आहे. 1.5 करोड रुपये रक्कम 10-5 लोकांमध्ये पेपर फोडून तेवढी पैसे देण्याची ऐपत आहे का पात्रता परीक्षेसाठी? यांचे जाळं आहे, यांचे ग्रुप्स आहेत, यांचे गुप्तहेर आहेत, यांनी पेरलेली माणसं आहेत. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फक्त भिवंडीतच फुटला, तिथं फक्त थिणगी पडली, भडका अख्ख्या महाराष्ट्रात उडाला असता, लक्षात ठेवा. बरं झालं ते एक, म्हणजे आपल्याला समजून आलं या परीक्षा घेणाऱ्यांची पातळी किती खाली जाऊ शकते. SIT चौकशी बसवली, ठीक आहे, SIT मुख्यमंत्री साहेबांनी SIT चौकशी बसवली. अरे पण ते SIT चौकशी बसवल्यानंतर त्याच्यातून रिझल्ट आलेला सुद्धा आम्हाला न्यूज चॅनलवर दाखवणार का तुम्ही? प्रश्नचिन्ह. विरोधी बाकावर बसणारे किती दिवस बोलणार? आहे बोलू नको यार, मी कंटाळून गेलो, मंत्री म्हणलं की गप्पच बसणार ते. नीट परीक्षेचा घोटाळा झाला. कॉक्रोच जनता पार्टी आज 2 महिने झालं आझाद मैदानावर आंदोलन करते, एकही मीडिया आवाला तिथे जात नाही. हे सुद्धा 2 दिवस वारं चालतंय, नंतर सगळं सुरळीत. परीक्षेचा पेपर दरवर्षीच फुटतो. 2018-19चा बोगस कारभार तुम्हाला माहितच आहे. त्याच्यानंतर 24ला सुद्धा पेपर फुटला. त्यानंतर 25ला तुम्हाला माहितच आहे कोल्हापूरमध्ये पेपर फुटला. फक्त पेपर झाल्यानंतर फुटला होता. हे पेपरच्या आधी फुटले, बिग फुटले. आता विद्यार्थ्यांचा दुसरा प्रश्न आहे की सर पेपर होण्यासाठी किती कालावधी लागेल? 2 आठवड्यात जर पेपर घेतला तर ते फुटलेलाच पेपर आला म्हणायचं. फुटलेलाच पेपर हा निदर्शनास आला. 4 सेट होते, बरोबर. 4 सेट मध्ये लँग्वेज नुसार विचार केला आपण, 4 सेट पेपर व्हायरल झालेत असं सांगते, पण सगळेच पेपर व्हायरल झालेत ऑटोमॅटिक, लक्षात ठेवा. पण दुसरा मुद्दा असा आहे, 2 आठवड्यामध्ये नियोजन कसं करणार? किमान 1 महिना लागेल परीक्षा होण्यासाठी. आणि ती लागली तरच समजायचं की पेपर फुटलेला आपल्या हातात नाही, पेपर नवीन तयार झालेला आपल्या हातात आहे. लक्षात ठेवा, एवढी एक बात लक्षात ठेवा. एक परिपत्रक बघितलं, अरे AI चा जमाना आहे. AI वर तुम्ही एखादी माहिती टाकली की डायरेक्ट तुम्हाला त्याचं परिपत्रक तयार करून देतं AI. त्याच्यामुळे ही ऑफिशियल वेबसाईट आहे, तुम्ही सर्च करून ठेवा, तुमच्या टूल बार मध्ये ठेवा, इथं सत्य घटना मांडल्या जातात, लक्षात ठेवा. ही बघा, सत्य सोशल मीडियाला 6 तारखेचं सुद्धा, अरे 6 तारखेला सोमवार आहे, तिथं लिहिलंय रविवार. 5 तारखेला रविवार आहे, तिथे लिहिलंय शनिवार. म्हणजे किती दुर्दैव आहे. हे तयार करणारे आपलेच बांडगुळ आहेत, लक्षात घ्या, आपलेच बांडगुळ आहेत. फक्त मनस्थिती लोकांची चेंज करणे. आता परत एकदा शिक्षक भरतीवर बोलतो थोडं. मेंटरशिप असं दांडकं एवढं घ्या वाटते, ती मेंटरशिप बॅच काढून कागदपत्राच्या माहितीसाठी 3-3 हजार रुपये आकारतायत ना, तर दांडक्यानं फिरू मारा वाटते. सारा ते यांच्यावर बंधन कधी येणार? बंधन कधी येणार या गोष्टीवर खरं अक्षरशः सांगतो, प्रोफेशनल बोलायची इच्छाच राहील नाही. कसले बॅचेस, आणि आपण त्याला बळी पडतोय. शिक्षक भरती मधले भावनिक लोक नुसते तुम्हाला सांगतो कुणाच्याही गळी पडतात, बळी पडतात, लक्षात ठेवा. मी सुद्धा एक क्लासवालाच आहे. मी क्लास घेतो, प्रामाणिक विद्यार्थ्यांना शिकवतो, विद्यार्थ्यांना रिझल्ट येण्यासाठी जे काही गोष्टी माझ्याकडून चांगल्या करता येतील तेवढ्या गोष्टी करतो. पण विद्यार्थ्याला अंधारात कधी ठेवत नाही, किंवा माझ्याकडे ये तू पासच होणारच असं पण म्हण, तुला अभ्यास करायचं, माझं मार्गदर्शन तुझ्या मागे राहील, हे कायम सांगत आलेलो आहे. कायम त्याच गोष्टीवर आपण काम करत आलेलो आहे.
कुठं पैशाचा बाजार एवढा मोठा येतोय म्हणून आपण कोणत्याही वाईट मार्गाने आतापर्यंत गेलेलो नाही. आणि तुम्ही सुद्धा जाऊ नका विद्यार्थी मित्रांनो, मेहनतीला फळ आहे. डिमोटिवेट झालात, मोटिवेट व्हा, त्याच्यातून अजून काहीतरी शिका की शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर कुठलाय. आता याच्यावर भरपूर भाष्य व्हायले. ऑनलाईन पेपर होईल का, होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ऑनलाईन पेपर घेण्यात पारदर्शकता असेल तर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पेपर आपली सिस्टीम कशी आहे, एका दिवसात पेपर होणं अपेक्षित आहे शिक्षक पात्रता परीक्षा. पण ऑनलाईन जर पेपर घ्यायचा म्हटलं तर किमान 10-12 दिवस लागतात, कारण कम्प्युटराइज्ड एवढा महाराष्ट्र झालेला नाही. इन्स्टिट्यूट आपल्याला तेवढे अवेलेबल होत नाहीत. ऑफलाईनच पेपर होणार यात काही डाऊट नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, पेपर अवघड येण्याचे चान्सेस वाढलेले आहेत, कारण आता यावेळेस काटेकोरपणे पेपर घेतला जातो. ठीक आहे. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब, धन्यवाद शिक्षण मंत्री साहेब, कारण आम्हाला चांगला संदेश देताय तुम्ही, चांगलं हे करताय. कारण काय, तुम्ही दिलगिरी व्यक्त केली म्हणजे तुम्हाला माफीनामा भेटला. पण आमच्या भावनाशी खेळून तुम्हाला, तुमच्या कार्यकर्त्यांना किंवा तुमच्या त्या फ्रॉड करणाऱ्या व्यक्तींना भेटतंय काय, हेच आम्हाला प्रश्नचिन्ह आहे. विद्यार्थी मित्रांनो, खरंच मन खचलं असेल तर मनाला उभारी द्या. ग्रो अकॅडमीच्या या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या खाली एक तरी कमेंट मारायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीवर काम करता येईल. सर्वच समाजाच्या ठिकाणी मी जाऊ शकत नाही, पण तुमच्या माध्यमातून तुमचे प्रॉब्लेम्स समजू शकतो आणि आगामी काळात होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये होईल तेवढे प्रयत्न करेल. जय महाराष्ट्र. धन्यवाद.